आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. भारतीय जनता पार्टीचा येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? ही ताकद कोणाची? ही ताकद कोणाची? आला रे आला. आला रे आला. बटन कमळाचे. बटन कमळाचे. करूया परिवर्तन. करूया परिवर्तन. भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचा. आला रे आला. आला रे आला. वंदे वंदे नम्रताताई आगे बढ़ो. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? नम्रताताई आगे बढ़ो. शीलाताई आगे बढ़ो. डॉक्टर संजीवनीताई आगे बढ़ो. याचं कारण एकच आहे, फक्त विकास. आणि आम्हाला विकासासाठी आम्ही एवढे वर्ष कामं करतोय आणि काही अडचणीमुळे आम्हाला विकास होत नव्हता आमच्या वार्डामध्ये. आणि काही जे आमच्या गटातून वेगळ्या गटात गेलेले आहेत त्यांनी संधी साधून आमचा आम्हाला दाबण्याचा प्रयत्न चालूच आहे. पहिले आताही करतात, तरी आम्ही अहोरात्र कामं करत आहे आणि त्या वार्डामधून आम्ही खूप काही करून दाखवलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही नवीन चेहरा म्हणून एक विकासाची संधी आम्हाला भेटावा म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आम्ही उमेदवारी लढत आहे. जनतेसमोर काय प्रश्न घेऊन जाणार तुम्ही? जनतेसाठी एकच प्रश्न आहे मला की नवीन चेहऱ्याला एक संधी द्या आणि परिवर्तन करा. कारण की जो व्यक्ती 2 टाइम महापौर असताना सुद्धा त्या वार्डामध्ये गलिच्छ अवस्था आहे आणि तो व्यक्ती आमच्या वार्डामध्ये येऊन नवीन काय दाखवणार? जो बोडारे साहेबांचा वार्ड आहे एवढा 15 वर्ष 20 वर्षापासून तो सुद्धा झोपडपट्टीमध्ये मोडला जातो. पण तो वार्ड तुम्ही जाऊन बघा आणि 2 टाइम महापौर झालेला वार्ड तुम्ही येऊन बघा किती परिवर्तन आहे. समोर तुम्हाला कळेल समोर तुम्हाला का परिवर्तन कुठं आहे. आणि तो व्यक्ती येऊन 2 टाइम महापौर असताना त्याचा वार्ड तो सांभाळू शकला नाही. आता ह्या वार्डात येऊन तो परिवर्तन करणार काय? तेच परिवर्तन करणार का जे या वार्डामध्ये आहे? त्याचं मला जनतेने उत्तर द्या. आम्हाला काही नाही पाहिजे, आम्हाला जनतेला उत्तर पाहिजे. जर जनताला तेच आवडत असेल तर आम्ही त्या गोष्टी रेडी आहे. आम्ही हारायला सुद्धा आमच्या काय आहे नाही, पण जिंकलो तर आम्ही परिवर्तन करू हा आमचा लोकांना विश्वास आहे. तुमचा काय वचननामा आहे ते सांगा. माझा वचननामा एक सिंपल आहे. मी जर आलो तर माझी इच्छा आहे जी माझ्या आईच्या नावाने मी 4 ॲम्ब्युलन्स इथं ठेवणार आहे, जे मी ऑलरेडी करत असतो. आणि वरतून शाळे शिक्षण, वरतून जे गटरी नाल्या उघडे आहेत ते मला स्वतःहून माझ्या खर्चातून करणार आहे. आणि आमच्या वार्डामध्ये जे ठेकेदार आहे जे नगरसेवक नावाने पैसे घेतात ते मी जाहीर बॉन्ड लिहून देणार आहे की माझ्या वार्डामध्ये कोणाला गोरगरिबाला घराची कामं करायचं असेल त्यांच्याकडून 1 रुपया कोण घेणार नाही. आवडी स्वतः कामं करायची नगरपालिका मी सांभाळून घेईन. काय त्यांचा अडचण असेल ते मी पूर्ण करेन. हा माझ्या लोकांना 100% विश्वास वादा आहे. लोकांचे काय आश्वासन असते? लोकांची आश्वासन माझ्यावरती आहे का त्यांना माहिती आहे मी काय व्यक्ती आहे, काय कामं करतो. म्हणून मला लोकांना सांगायची गरज नाही पडली का मी किती व्यक्तिमत्व आहे. आणि येणारा काळ हा युवा चेहऱ्याचा असणार. आणि दुसरी गोष्ट जे बोडारे साहेब आहे त्यांचा विकास आम्ही लहानपासून बघत आलोय आणि त्यांच्याच पायावर पाय ठेवून आम्ही पुढे चालत आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कधी आहे, पुढेही राहणार आणि त्यांच्यासाठी मी अहोरात्री उभा राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी शंकर कांबळे, उल्हासनगर 4 प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढवीत आहे. आमचा संदेश असा आहे की गेल्या 15-20 वर्षामध्ये महापौर 2दा आलेले आणि 3दा असलेले नगरसेवक इतक्या वेळेस ते निवडून आल्यावर सुद्धा त्यांनी जे परिवर्तन घडवायचं होतं, त्यांनी जे विकास करायचं होतं, जे डेव्हलपमेंट करायचं होतं, तर गेल्या 5 दिवसापासून आमचे प्रत्येक वॉर्ड एरिया थ्रू आमचे सर्वे चालू आहेत. आम्ही घरोघरी चाललो आहे, आमचा प्रचार चालू आहे. आणि जिथं जाऊ ठिकठिकाणी तिथे रस्ते खोदलेले आहे, गटार भरलेले,
पाणी वेस्टेज चालले आहे. ज्या वॉर्डमध्ये पाणी नाहीये त्या वॉर्डमध्ये 14 क्रमांकामध्ये पाणी वेस्टेज 3-3 तास पाणी एकदमच वेस्टेज चाललं आहे आणि लाईटीचा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट असं, जे तरुण मुलं आहे ज्यांना जॉब पाहिजे आहे, जॉब त्यांनी केले पाहिजे, ते मुलं आता सध्या फालतू वाईट वळणावरती आहेत. तर आणि दुसरी गोष्ट करप्शन्स पण भरपूर आहे. तिसरी गोष्ट असं की मुलींना इथे सुरक्षित नाही आहे, मुली सुरक्षित नाही आहे. लोकांमध्ये दहशतवादी वाढलेली आहे. ती दहशतवादी कमी करायचे, लोकांचे विचार बदलायचे आहे, मेंटॅलिटी बदलायची आहे त्यांची. आणि माझ्या शहराला मला आंतरराष्ट्रीयच्या लेवलवरती आणून माझ्या शहराला मला विकास घडवून आणायचा आहे. माझी आणि आमच्या सर्वांची तुम्हाला नम्र विनंती आहे की आम्हा चौघांना तुम्ही साथ द्या, आमच्या सोबत हिमतीने आमची ताकद बनून आमच्या सोबत उभे राहा आणि या शहराला परिवर्तन घडवून आणा. आणि आम्ही तुम्हाला साथ देतोय, तसेच तुम्ही पण आम्हाला साथ द्या. आणि भारतीय जनता पार्टीचा जे केंद्रीय महाराष्ट्रामध्ये त्यांचं योगदान आहे, कार्य आहे, तसंच महानगरपालिकामध्ये सुद्धा आम्हा सर्वांना निवडून आणा, आमची ताकद बना. बस, नमस्कार. नाही, विकास झालेला नाही आहे. तेच मी सांगते की आम्ही घरोघरी प्रचार केलेला आहे, वॉर्ड टू वॉर्ड, एरिया टू एरिया आम्ही फिरलो आहोत. आम्हाला तिथे कुठेहीच परिवर्तन दिसलेलं नाहीये. मग आम्हाला हेच सांगण्यात, जर त्यांनी नाही केलेलं आहे, आज आमचे MLA सुद्धा साहेब भारतीय जनता पार्टीचे आहे, आमचे केंद्रीय माननीय नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहे. जर तुम्ही आम्हाला एकदा संधी महानगरपालिकेमधून दिली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना, तर आम्ही नक्कीच आमच्या शहराला बदलून दाखवूया आणि डेव्हलपमेंट करून दाखवूया. धन्यवाद. मी डॉक्टर आहे. माझ्या वैद्यकीय क्षेत्रातून सर्वात पहिले तर मला माझ्या वॉर्डामध्ये मोठं हॉस्पिटल 300 नाही 500 बेडचं मला हॉस्पिटल इथे उभारायचं आहे. आणि त्या हॉस्पिटलमध्ये सर्वात पहिले मला महात्मा ज्योतिबा योजना आणि प्रधानमंत्री योजना मला लागू करायचा आहे, लाभ द्यायचा आहे त्या योजनेचा. त्या योजनेमध्ये एकच सांगितलं आहे की जे गोरगरीब आहे, मग ते अमीर असो किंवा गोरगरीब असो, त्यांना 1 रुपया न लागता ती पूर्ण योजनेचा फायदा माझ्या योजनेतून दिला जाणार. आणि त्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे हॉस्पिटल, ऑर्थोपॅडिक्स, गायनेकॉलॉजिस्ट ह्या सगळ्या ऑपरेशन्स होणार आणि ते पण 1 रुपया न लागता एकदम फुकट. सर्वांना माझ्या वैद्यकीय क्षेत्रातून मला जे काय दिलेलं आहे ते मी पूर्ण करेल आणि माननीय मोदी साहेबांनी जी योजना दिलेली त्या योजनेतून मी सर्वांना लाभ देईन. मी नम्रता विष्णू तरे, मी पॅनल क्रमांक 14 मधून उमेदवारी लढवीत आहे. आणि माझ्या वार्डाच्या समस्या अशा आहेत, पिण्याच्या पाण्याच्या खूप आहेत, लाईटची समस्या आहे खूप, त्या मला सोडवायच्या आहेत. वेळेवर पाणी नाही, काय लाईट नाही वेळेवर, त्या मला समस्या पूर्ण करायच्या आहेत. नमस्कार, मी शिला सुभाष मनसुरकर आहे. मी क्रमांक 14B मधून आहे. माझ्यासोबत डॉक्टर संजीवनी कांबळे आहे, सौ नम्रता विष्णू तरे आहे आणि उल्हास फाळके आहे. आमचा चौघांचा पॅनल, आम्ही सर्वजण याची स्वच्छता करू. जे काही घाण वगैरे आहे, पाण्याची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, ते करू आणि लोकांना जी सुख सुविधा पाहिजे ते आम्ही पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करू. गेल्या 10 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे आणि काहीच कामं झाली नाही असं लोकांचं म्हणणं आहे. तुमचं काम होते, त्यांना संधी मिळाली पण त्यांनी त्याची चीज केली नाही. एकदा तुम्ही आम्हाला संधी द्या आणि बघा मग आम्ही काय करतो. बस, बाकी मला काही बोलायचं नाही. विशेष म्हणजे तर करून दाखवू आम्ही सर्वजण. माझा पूर्ण पॅनल तुम्ही निवडून आणा. एकच विनंती सर्वांना, नागरिकांना काय आव्हान करणार? तुम्ही 1 दिवस आम्हाला द्या, आम्ही 5 वर्ष तुम्हाला देऊ. इतकंच माझं विनंती आहे सर्वांना. भारतीय जनता पार्टीची, भारतीय जनता पार्टीची.
आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.